खरं तर उपमुख्यमंत्री पदच नाहीये, हे पद बनवलं गेलं महाराष्ट्रात ऐवजी 2 बनवली गेली. त्यामुळे इट इज नॉट अ पोस्ट ऍट ऑल. त्या महिलेशी फोनवर जे ते बोलले त्याला कायद्याच्या भाषेत 2 कायदे आहेत. एक म्हणजे BNS 351 मध्ये लिहिलंय, दुसऱ्या व्यक्तीला भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने धमकवणे, त्यांच्या इच्छेविरुद्ध येणार सविस्तर बोलते किंवा कायदेशीर जे करण्याचे अधिकार आहेत ते करण्यापासून रोखणे, हे 351 खाली सरळ सरळ गेले. इतरांवर जसे गुन्हे झाले खरं तर अजित पवारांवर झाला पाहिजे, कारण ते जे काम थांबलंय ते त्यांच्यामुळे थांबलंय, तर त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. म्हणूनच मी ती आपली लिगल रेमेडी आहे म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे. ते झालं नाही तर त्यांच्यावर विरुद्ध मी कोर्ट थ्रू करून घेणार आहे. तोही कोणतीही FIR होऊ शकत नाही जर त्या अधिकाऱ्यांनी एक लक्षात घ्या, त्या जे अधिकाऱ्यांनी समजा ही जर तक्रार केली तर याच्यामध्ये त्या मेहरबान कोर्ट किंवा प्रशासन यांना विचार तर करावा लागणार आहे. ज्या IPS मॅडम तिथं तक्रार आली म्हणून गेल्या, यांना माहित नव्हतं का ती गव्हर्नमेंटची टेंडर आहे, त्याच्यामध्ये जी 26,000 रुपये ती त्या टेंडर मधनं जाते. कुठलीही कामं करायची असेल तर सत्ता लागते, सत्तेशिवाय कामं होत नाहीत. विरोधी पक्षात राहून होत नाहीत, आंदोलन मोर्चा काढून कुठलीही कामं होत नाही. आपल्याला सत्ता ही लागते, सत्तेशिवाय कामं होत नाही. हा जागतिक सिद्धांत अजितदादांनी राजकारणात नव्हे. याचा अर्थच असा की जे काही कार्यकर्त्यांना वैध अवैध अशा प्रकारची काही कामं करायची असतात, कार्यकर्त्यांना चुकीचं काम केलं तरी करून पुढे न्यायचं असतं, याच्यासाठी सत्ता असते असं त्याच्यातलं एक निदर्शनात येतं. त्याचबरोबर अजितदादांचा पक्ष जेव्हा तयार झाला घडामोडी करून, अजितदादांच्या भोवती किंवा अजितदादांच्या पक्षात कोण लोक गेले, माननीय शरद पवार साहेबांचा किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणारा खरा कार्यकर्ता गेलेला गेलेत, लाभार्थी गेलेत किंवा ज्यांना ED CBIच्या नोटीस आल्यात असे लोक गेलेले आहेत. याचं कारणच असं की सत्तेत गेलं की आपले सगळे गुन्हे आपल्याला पचवता येतात. प्रवक्त्या ज्या आहेत रुपालीताई ठोंबरे, त्या काही जरी लग्न समर्थन करतात त्या प्रवक्त्या म्हणून, तरी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे की बाबा लंगडण बिंगडण आम्ही आम्हाला लंगडं कुंगडं राजकारणी किंवा विरोधाला विरोध करायचा म्हणून मी करणार ती नाही विकासजी. मला तुमच्यासारखी नाही जी आपला पक्ष वेगळा झाला तरी तुम्ही अजितदादांबरोबर काम केले, परंतु आता तुम्हाला तोंड सुट घ्यायचं घ्या तुम्ही, आम्हाला त्याच्याबद्दल अडचण नाही. सरकारी अडथळा निर्माण करत असेल तर गुन्हे दाखल होतात वेगळी. तर इथे सरकारी कामात अडथळा अंजली कृष्णा काय त्यांचा वैयक्तिक बांध रेटायला तिथे आलेल्या नव्हत्या. अंजली पुढे इंटरेस्ट तिथे नव्हता, त्यांच्याबरोबर महसुली अधिकारी सुद्धा तिथे होते. आणि आता जो तहसीलदारांचा अहवाल आलेला आहे हा अहवाल आपण कुणीही नाकारू शकत नाही. तेला धरून अहवाल आलेला आहे. राजकीय दृष्ट्या कुणी काही त्याचा अर्थ कसाही काढायचा असेल, तो रगडून न्यायचा असेल सत्तेच्या जोरावर तर काढू शकतात, कारण या महायुती सरकारच्या विरोधकांचं ऐकायचं नाही. हम करे तो कायदा. तर त्यांनी फोन बावनकुळेंना केला पाहिजे की तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या कलेक्टरना सांगा कशी नावा, एवढंच ते करू शकतात. याच्या पलीकडे ते कोणालाही फोन करण्याची लीगली त्यांना करता येत नाही. दुसरी म्हटलं इंटिमिडेशन ऑफ अ गव्हर्नमेंट सर्वंट, हे मी परत परत का म्हणते, कारण आपण ना सगळं ते काय उपमुख्यमंत्री त्यांनी फोन केला तर काढलं, त्यांनी ऐकलं तर काय बिघडलं, असं चालत नसतं. सरकारचे एक सेट रूल्स आहेत आणि एक तर उपमुख्यमंत्री पद जसं मी मगाशी म्हटलं आता बोललं, त्याच्या खाली काय लिहिलंय माहितीये का, नॉट अ कॉन्स्टिट्युशनल ऑफिस, अ डेप्युटी चीफ मिनिस्टर्स पोस्ट इज नॉट नॅशनल ऑफिस, अ पर्सन होल्डिंग दिस पोझिशन इज अ फोरमोस्ट. सगळ्यात महत्वाचं राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे ज्या प्रकरणावर ज्यांनी ज्यांनी मागणी केली किंवा तक्रार केली त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांचं काम आहे, त्यांचा तर कामाचा भाग आहे, त्याच्यामुळे तो अहवाल मागितलाय. आता एक लक्षात घ्या, IPS अधिकारी तिथे डिव्हाइस मुळामध्ये पिक्चर पूर्ण क्लिअर दाखवायला पाहिजे सोशल मीडियावर. IPS अधिकारी मॅडमला या प्रश्नार्थी आहेत त्या तिथं त्यांना किती बेकायदेशीर उत्खनन होतंय ते कुणी केलं तेही मी तुम्हाला सांगते. सूरज टेकावळे म्हणून जो सर्कल अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना जे त्यांचं गावकी लेवलचं राजकारण असतं त्या याच्यावर ही खोटी बातमी त्यांना तिथं दिली. आपल्या IPS मॅडम तिथं नवीन विचारा तिथं बघायला गेल्या, त्यांचा विषय एवढाच होता की ती कारवाई करायला जाताना त्यांना तहसीलदाराचं कोणतं पत्र आलं होतं, लोकल पोलीस स्टेशनला सांगितलं होतं का हा कायद्याचा भाग आहे, जरी IPS असल्या तरी अधिकाऱ्यांनी त्या गोष्टी करणं असतं. पण तिथून आता आपण पुढे जाऊ. तिथं त्या गेल्यानंतर त्या गावकऱ्यांचा आणि त्यांचा जो काही संवाद एकमेकांचा वाद झाल्यामध्ये गावाचे सरपंच आणि काही लोकांनी तो जे सरपंच आहे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा यांना फोन लावला. अजितदादांना या करडू गावातली इत्यभूत माहिती होती. आपल्यासाठी परत सांगते ती टेंडर प्रोसेस
प्रोसिजर होती, ती टेंडर प्रोसिजर 1.5 लाखाची होती रस्ता करण्याची. आणि ते टेंडर ग्रामपंचायत होतं, कुठल्याही ठेकेदारला नाही. आणि जिथनं हा मुरुम काढत होता तो तलाव आहे आणि 1 वर्षापासून काम चालू होतं. त्याच्यामधनं जो काही उपसा होतो गव्हर्नमेंटचा GR आहे की तिथला उपसा तुम्ही सरकारी काम ग्रामपंचायतीच्या कामासाठी घरकुलसाठी वापरू शकता. आता हे क्लिअर ही माहिती घेतलेली आहे मी उगीच सोशल मीडियावर आता विरोधक आहे म्हणून ठोका त्यांना. या याच्यातली मी कार्यकर्ती राजकारणातली लोकप्रतिनिधी नाही म्हणून तुम्हाला ही माहिती दिली. आता दिल्यानंतर एक लक्षात घ्या, त्या ज्या काही ग्रामसेवक सरपंचांनी दादांना फोन लावला, दादांनी त्या IPS अधिकाऱ्यांना फोन केला. IPS अधिकारी नवीन आहेत, ठीक आहे, त्यांना माहिती नसेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्यांनी तो फोन स्पीकरवर ठेवला, त्यांनी तो रेकॉर्डवर ठेवला आणि त्यांनी तो फोन केला. आता अजितदादा जेव्हा DCM आहेत, जेव्हा अधिकाऱ्याला विचारतात याच्यात जर अनुभवी कोणी अधिकारी असता तर त्यांनी सांगितलं असतं, साहेब मी मोबाईलवर इथली माहिती घेऊन सांगतो, तुम्हाला जी तक्रार आलेली आहे ती खरी आहे खोटी आहे, कोणी कोणाला गाडका कशासाठी केलेलं आहे हेही अधिकाऱ्याचं काम आहे तपासण्याचं. पण त्याच्यावरनं व्हायरलवरनं या सगळ्या गोष्टी झाल्या. अजितदादांनी स्वतः तो विषय आता विषय संपला की बाबा मी महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करतो, याच्यामध्ये कुठेही कायद्याने बेकायदेशीर काम थांबवण्याचा उद्देश नव्हते. जरी परवानगी घेतली नसेल तरी ते सरकारी काम राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना होती. तिथे जेवढे बोलणार आहेत ना त्यावारी कुर्डू गावामध्ये जेव्हा आंदोलन आहे तिथं यावं. आणि सगळ्यांना तुम्ही आवाहन करताय, सगळेजण असे प्रतिनिधी देखील जाऊन त्या ठिकाणी सगळी शहानिशा आणि पाहणी करतीलच. मात्र रुपालीताई, सरपंच की IPS अधिकारी मोठे, एका बाजूला खरोखर प्रकरण खरं की खोटं याची शहानिशा त्यांनी देखील त्यावेळेला करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी दरडावलं हे महाराष्ट्रानं पाहिलं. अंजलीताई, माढ्याचे तहसीलदारांनी दिलेला 3 पानी अहवाल मात्र काय सांगतोय याची महाराष्ट्राला देखील लागू नये. कारण ज्या प्रकारे वैध की अवैध त्यापेक्षा त्याची असलेली जी कालमर्यादा ही ओलांडण्याचं त्यामध्ये स्पष्ट होताना दिसतंय. आणि पाणंद रस्ता झाला की नाही झाला, त्यासाठी वापर झाला की नाही झाला याची शहानिशा होईलच. मात्र अंजलीताई, तहसीलदारांचा 3 पानी मला एक्झॅक्टली तेच म्हणायचं होतं. आता रुपाली ठोंबरे जे म्हणाल्या त्या गोष्टी त्यांच्या बरोबर आहेत, पण जे अहवाल आज आता माझ्या पुढे समोर आहे आणि मी तो त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की हे काम अतिशय म्हणजे अवैध होतं. आता मी त्यातला एक पॅराग्राफ तुम्हाला सदर शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की केंद्र राज्य शासन स्थानिक स्वराज्य कोणत्याही योजनेतनं गाव तळी, शेततळी, बाजार तलाव, महसुली नाले, बंधारे वगैरे ही जर कामं असतील तरच उपसा करण्याचा किंवा उत्खनन करण्याची परमिशन आहे. पण त्यातला गट नंबर 575-1 मधील उत्खनन हे कुठल्याही याच्यात बसत नाही. तर गौण खनिजापैकी कशातच नाही. सदरचं उत्खनन हे अवैध व बेकायदेशीर आहे असं दिसून येते. असा माझा रिपोर्ट आहे आणि त्या शासनाच्या रिपोर्टमध्ये सरळ सरळ लिहिलेलं. आता महत्वाचे मुद्दे याच्यातले काय? एक तर महाराष्ट्र शासन हे जे चालतं हे रूल्स ऑफ बिझनेसवर चालतं. आणि रूल्स ऑफ बिझनेस म्हणजे काय की आपली एक कार्य मर्यादा असते, त्याप्रमाणेच त्यांना काम करावं लागतं, त्याच्या बाहेर काम करतात. तर आता मुख्यमंत्र्यांनी काय काम करावं, मंत्र्यांनी काय काम करावं, याचे प्रोसिजर्स, कोण कोणाशी कसं बोलू शकतो हे सगळं त्या रूल्स ऑफ बिझनेस मध्ये लिहिलेलं आहे. आताच्या खरं तर उपमुख्यमंत्री पदच नाहीये, हे पद बनवलं गेलं महाराष्ट्रात एकट्या बनवली गेली. त्यामुळे इट इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ऍट ऑल. त्यांचं आत्ताच्या घटकेला ते फक्त फायनान्स मिनिस्टर आहेत आणि इतरही त्यांच्याकडे बऱ्याच मिनिस्ट्री आहेत. तर त्यांच्याकडे होम, ज्याच्यात हे दोन्ही उत्खनन करणं हे फक्त रेव्हेन्यू मध्ये येतं आणि पोलिसांनी तिथे म्हणून होम डिपार्टमेंट येतं. या दोन्ही डिपार्टमेंट पैकी एकही त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे ऍज पर रूल ऑफ बिझनेस अजित पवारजी हु इज अ फायनान्स मिनिस्टर काम नाहीये, ते कधीच करू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी जे केलं त्या महिलेशी फोन बोलले, त्याला कायद्याच्या भाषेत 2 कायदे आहेत. एक म्हणजे BNS 351 मध्ये लिहिलंय, दुसऱ्या व्यक्तीला भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने धमकवणे, सविस्तर बोलू दे, किंवा कायदेशीररित्या जे करण्याचे अधिकार आहे त्यापासून रोखणे हे 351 खाली सरळ सरळ येतं. ते इतरांवर जसे गुन्हे तर अजित पवारांवर झाला पाहिजे, कारण ते जे काम थांबलंय ते त्यांच्यामुळे थांबलंय, त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. म्हणूनच मी ती आपली लिगल रेमेडी आहे म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे. ते झालं ज्यावर विरुद्ध FIR मी कोर्ट थ्रू करून घेणार आहे. आणि हे कशासाठी, मला काही त्यांच्याशी बिलकुल नाहीये. असे असंख्य लोक आणि असंख्य मंत्री भ्रष्टाचार करत असतात. याच्या मागचा हेतू एकच आहे की आता जसं त्यांनी धमकावलं कार्यकर्त्यांसाठी, कुठेही कोणीही राजकारणी कधीही धमकून कुठल्याही